मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट सुबोध पाठक आणि तुम्ही पाहताय चॅनल मिलॉड. 2006 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील सर्वच्या सर्व म्हणजे 12 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केला आहे. दिनांक 21 जुलै 2025 रोजी हा न्यायालयीन निर्णय झाला. या आरोपींना मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयाने दोषी मानलं होतं. यामध्ये 187 जण मृत्युमुखी पडले होते तर 800 जण जखमी झाले होते. प्रेशर कुकरच्या साहाय्याने हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता. यातील 5 आरोपींना मृत्यूदंड तर 7 आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयाने ठोठावली होती. याबाबत महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलेलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाने आरोपींच्या शिक्षेबाबत अजून कोणताही निर्णय दिलेला नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिनांक 21 जुलै 2025 रोजी न्यायनिर्णय देताना व्यक्त केलेल्या मतांवर अपीलाची सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालय म्हणते की मुंबई उच्च न्यायालयाच्या या न्यायनिर्णयातील काही निरीक्षणं मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयाच्या इतर खटल्यांवर परिणाम करू शकतात. या न्यायनिर्णयातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी खालीलप्रमाणे अधोरेखित केला आहे. केवळ वकिलांना आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर सर्वसामान्य माणसांनाही हा मुद्दा विचारात घ्यावा लागणार आहे. गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी, कायद्याचे राज्य राखण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष गुन्हेगाराला शिक्षा करणे हे ठोस आणि आवश्यक पाऊल आहे. परंतु आरोपींना न्यायाच्या दालनात ढकलण्यात आलं आहे असं सादर करून खटला उभा केल्यानंतर खोटा देखावा निर्माण केल्याने न्यायाची दिशाभूल होते. ही फसवी कारवाई जनतेचा विश्वास आणि न्यायाच्या प्रती विश्वासही कमी करते आणि समाजाला खोटी खात्री देते. म्हणून प्रत्यक्षात यामुळे निर्माण झालेला धोका कायम राहतो. या महत्त्वपूर्ण निकालानंतर आणखी एक निकालसुद्धा महत्त्वपूर्ण ठरला, तो म्हणजे मालेगावचा बॉम्बस्फोट. देशाच्या न्यायिक क्षेत्रात हाही एक महत्त्वपूर्ण निकाल. 17 वर्षापूर्वी बॉम्बस्फोटात जे 6 जण मालेगाव येथे ठार झाले होते त्या प्रकरणी देण्यात आलेला आहे. यामध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक झाली होती. या प्रकरणी NIA विशेष न्यायालयाने या दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. हा निकाल दिनांक 31 जुलै 2025 रोजी जाहीर झाला. सरकारी पक्षाला या प्रकरणी योग्य पुरावे सादर करता आले नव्हते. या प्रकरणी विशेष NIA न्यायालयाने निकालात निरीक्षण नोंदवलं आहे की प्रज्ञासिंग ठाकूर यांचा या गुन्ह्यात सहभाग दर्शवताना सरकारी पक्षाने एका दुचाकीचा पुरावा सादर केला होता. पण या दुचाकीवरील चेसिस नंबर वाचता येत नव्हता, किंबहुना तो नष्ट झाला होता. शिवाय सदर बॉम्बस्फोट झाला त्याच्या 2 वर्षे आधी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी संन्यास स्वीकारला होता. त्यामुळे कोणतीही मालमत्ता त्यांनी आपल्याजवळ ठेवली नव्हती. त्यांनी सर्व संपत्तीचा परित्याग केल्याने ती दुचाकी कायदेशीररित्या त्यांची म्हणता येत नव्हती. या आणि अशा आणखी पुराव्यांच्या अभावी या खटल्यामध्ये प्रज्ञासिंग ठाकूर आणि कर्नल पुरोहित या दोघांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. देशातील हे दोन्ही खटले जे आहेत हे महत्त्वपूर्ण ठरतात. एकामध्ये मुंबईच्या मोक्का विशेष न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली होती. त्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये मालेगाव बॉम्बस्फोटात प्रज्ञासिंग ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांना NIA ह्याच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. मात्र या दोन्ही खटल्यातील एक महत्त्वाचा फरक असा की मालेगाव बॉम्बस्फोटातील दोन्ही आरोपी निर्दोष मुक्त केल्यामुळे भगवा दहशतवाद हा जो शब्द काँग्रेसने भारतापुढे आणला होता या शब्दाला मात्र तिलांजली मिळाली आहे.